आज मी जी कथा वाचणार आहे ती गुलजार यांची आहे आणि कथेचं नाव आहे मायकेल एंजेलो. मायकेल एंजेलो फ्लॉरेन्सहून इथं आला त्याला 5 वर्ष होत आली होती. रोमचा त्याला आता कंटाळा येऊ लागला होता. रंगात बांधून ठेवावा असा एकही चेहरा त्याला इथं आढळत नव्हता. नुसता चेहरा पाहिला की समग्र व्यक्तिमत्व प्रक्षेपित होईल अशी एकही व्यक्ती दृष्टीस पडत नव्हती. सगळे चेहरे छापानं घडवलेले. पोप ज्युलियस II त्यानं हेच सांगितलं होतं. माझ्या चेहऱ्यात तुला काय दिसतं? ज्युलियसनं विचारलं. एक जळणारी मेणबत्ती. क्षणभराचा विराम घेतल्यानंतर ज्युलियस हसला. एंजेलोच्या औपरोधिक शब्दयोजनेची त्याला सवय झाली होती. तुला काय म्हणायचे ते मला कळलं आहे. दुःखानं ग्रासलेली असताना माणसं चर्चमध्ये प्रार्थनेच्या अल्टरवर ज्या बिनचेहऱ्यांच्या मेणबत्त्या लावतात त्यातलीच एक जळती मेणबत्ती, एवढंच. एंजेलो काही बोलला नाही. आश्चर्य आहे, परमेश्वराच्या एवढ्या मोठ्या दुनियेत एका चेहऱ्यासारखा दुसरा आढळत नाही आणि तुला आपल्या चित्रांसाठी योग्य चेहरा सापडत नाही, मॉडेल मिळत नाही. 4 महिन्यापासून तू जुडासच्या पुढलं न ऐकताच एंजेलो सेंट पीटर्सच्या बाहेर निघून गेला. पोप ज्युलियसला एंजेलोच्या मनाचे बदलते रंग पूर्णतः ठाऊक होते. एंजेलो रोममध्ये येऊन जवळजवळ 5 वर्ष झाली होती. जुन्या व नव्या करारात वर्णन केलेले घटना प्रसंग तो सेंट सिस्टाईन या मिलागरीतील भिंतीवर आणि घुमटाच्या आतील वर्तुळाकार भागावर चित्रित करीत होता. त्यानं हाती घेतलेलं हे काम आता पुरं होत आलं होतं. एंजेलोशी निर्माण झालेला अनामिक नातेसंबंध ज्युलियसला बिघडवून टाकायचा नव्हता. एंजेलोच्या संदर्भातील एक आठवण त्याच्या स्मृतीत रुतून बसलेली होती. एंजेलोनं चर्च ऑफ हॉली स्पिरिट इथं एका लाकडात येशूची प्रतिमा कोरली होती. ही प्रतिमा कोरताना त्यानं चर्चच्या आवारातील मठात राहणाऱ्या एका तरुणाची मॉडेल म्हणून निवड केली होती. परंतु दुर्दैवानं हा तरुण एकाएकी मरण पावला. मात्र एंजेलोमुळं त्या तरुणाच्या देहावर अंत्यक्रिया करण्यासाठी जवळजवळ 12 तास थांबणं भाग पडलं होतं. ब्रामांते आणि मायकेल एंजेलो यांच्या निर्मिती प्रक्रियाच एकमेकीहून भिन्न होत्या. ब्रामांतेच्या चित्रातील व्यक्ती या शास्त्राच्या नियमानुसार रंगवल्या आहेत असं वाटे. त्यामुळं त्या रंगरूपानं चेहऱ्यामोहऱ्यानं एकाच कुटुंबातल्या वाटत. त्यामुळं ज्युलियसनं ब्रामांतेला रजा देऊन हे काम पुन्हा एकदा एंजेलोकडंच सोपवण्याचा निर्णय घेतला होता. 5 वर्षापूर्वी मायकेल एंजेलो रोमला परत आल्यानंतर तासनतास तो सेंट पीटर्सच्या घुमटाखाली पडून स्वतःशीच अस्फुटस काहीतरी बडबडत राहायचा. कधी मोठ्यानं बोलत राहायचा. याचं मानसिक संतुलन बिघडलं आहे की काय असं ज्युलियसला वाटत होतं. एकदा त्यानं एंजेलोजवळ जाऊन कान देऊन ऐकलं तर तो बायबलमधल्या मुक्तकाव्याच्या ओळी गुणगुणत असल्याचं त्याला आढळलं. हे तू काय करतो आहेस एंजेलो? त्यानं चमकून पोपकडं पाहिलं होतं. मी मुक्तकाव्यातील शब्दांची वस्त्र बाजूला काढून आशय शोधतो आहे. तो काय म्हणतो आहे हे ज्युलियसला समजलं. त्या चुना फासलेल्या भिंतींमध्ये तो चेहरे शोधत होता. येशूचा चेहरा, मेरीचा चेहरा, जुडासचा चेहरा. या व्यक्तींची हाडामासाची शरीरं, त्यांच्या बाह्याकृती या दृष्टीला गोचर होऊ शकत होत्या. पण चेहरे बायबलमधल्या मुक्तकांच्या आशयात दडले होते. देवदूत गॅब्रियलच्या चेहऱ्याची अनेक रेखाचित्र त्यानं कागदावर रेखाटली होती. ज्युलियसने विचारलं, गॅब्रियलचा चेहरा तू कसा रेखाटलास? आजच्या या जगात त्याचं अस्तित्व कुठं आहे?
मी त्याचा आवाज ऐकला आहे जुन्या करारात. तर मग तू प्रत्यक्ष परमेश्वराचाही आवाज ऐकला असशील. ज्युलियसनं विनोद करण्याचा प्रयत्न केला. मी परमेश्वराचं मौन ऐकलेलं आहे, एंजेलो म्हणाला. आपण सुयोग्य अशा कलावंताची निवड केल्याची ज्युलियसची खात्रीच झाली होती. जरा विक्षिप्त आहे, ज्युलियसनं व्हॅटिकन कमिटीला सांगितलं. पण हे एवढं मोठं काम हाच एकटा उत्तम रीतीनं पूर्ण करू शकेल. मेरीचं चित्र रेखाटण्यासाठी मायकेल एंजेलोनं मॉडेल म्हणून आपल्या आईचीच निवड केली होती. बांबूच्या काठीची कावड खांद्यावर घेऊन पाणी आणताना ती त्याला दिसली होती. तिच्यासारख्या आदिशक्तीचं प्रतीक वाटणाऱ्या स्त्रीच्या निरामय उदरातच ईश्वराच्या या पुत्राचा गर्भ पेलण्याची क्षमता होती. त्याच्या आईनं चुलाण पेटवलं होतं आणि त्यावर तिनं त्याच्या बापासाठी अंघोळीचं पाणी तापत ठेवलं होतं. चुलाणातील जाळाचा उजेड तिच्या चेहऱ्यावर पसरला होता. दैदिप्यमान, उबदार, तप्त सुवर्णासारखा. आणि मग त्यानं आपल्या आईच्या चेहऱ्याच्या अनेकानेक रेखाकृती काढल्या होत्या. त्या रात्री त्याची आई स्वयंपाक करीत असताना मायकेल एंजेलो तिच्याजवळ गेला आणि त्यानं तिला विचारलं, आई, तू येशूला का नाही जन्म दिलास? त्याचं कारण तुझा हा बाप. बघ त्याच्याकडं, कसा दारू पिऊन तर्र पडलाय. शुद्ध तरी आहे का मेल्याला? जा त्याच्याकडं लक्ष दे जरा. मायकेल एंजेलोनं लगेच एका पुठ्ठ्यावर आपल्या बापाचं त्या तसल्याच अवस्थेतलं एक रेखाचित्र काढलं आणि त्याच्या शेजारीच भिंतीवर टांगून ठेवलं. आपण दारूच्या नशेत कसे दिसतो हे त्याला पाहायला मिळावं म्हणून. त्याखाली त्यानं लिहून ठेवलं, बाबा, तुम्ही असे नसता तर माझी आई मेरी होऊ शकली असती. मायकेलच्या आईला ते भित्तिचित्र फारच आवडलं होतं. ते ती सतत स्वतःजवळ ठेवायची. ती म्हणायची, या चित्रावरून तू तुझ्या बापाचं एखादं शिल्प का घडवत नाहीस? बघ ना, तो किती निरागस वाटतो आहे या चित्रात. माझ्या बापाचा चेहरा मला जसा प्रतीत होतो आहे तसा शिल्पातून घडवण्यासाठी सुयोग्य असा संगमरवराचा तुकडाच मला शोधून सापडत नाहीये. ही तशी बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो बोलोग्ना इथं राहत होता. नाक्यावरच अत्यंत लोकप्रिय असा एक दारूचा गुत्ता होता. मायकेलच्या बापाचाही तो आवडता असा गुत्ता होता. तो गुत्त्यात आतल्या बाजूला घुटके घेत बसे. त्याचवेळी मायकेल बाटली घेऊन बाहेरच्या मोकळ्या जागेत पीत बसे. त्याच्याजवळच चणे शेंगदाणे विकणाऱ्याचा एक खोमचा होता. त्याच्याकडून कधीमधी मायकेलही दारूसोबत चघळण्यासाठी चणे शेंगदाणे घेत असे. तो खोमचेवाला ज्या ज्या वेळेला शेंगदाणे तोडण्यासाठी तागड्यात टाकी, त्यावेळी काही शेंगदाणे टोपलीतून जमिनीवर पडत. शेजारीच एक नागडं उघडं पोर उभं असे. ते खाली पडलेल्या शेंगदाण्यांपैकी एखादा आपल्या तोंडात टाकी आणि उरलेले टोपलीत टाकी. पुन्हा नव्या गिराईकाची वाट पाहत ते उभं राही. त्या पोराची ही कृती वारंवार बघायला मिळावी म्हणून मायकेल एंजेलो पुन्हा पुन्हा शेंगदाणे विकत घेई. बऱ्याच वर्षांनी नंतर मायकेल एंजेलोनं ब्रुजिशच्या मॅडोनाचं शिल्प घडवलं. त्या शिल्पाकृतीत त्यानं बालवयातील नागड्या येशूसाठी याच मुलाला मॉडेल म्हणून वापरलं. त्यानंतर सिस्टाईन चॅपेलमध्ये जुन्या व नव्या करारातील घटनाप्रसंगावरची चित्र रंगवण्यासाठी पोपनं मायकेल एंजेलोला निमंत्रित केलं. मायकेल एंजेलो पोपला भेटण्यासाठी रोमला आला. खरं तर हे काम मिळवण्यासाठी इटलीमधला प्रत्येक चित्रकार आणि शिल्पकार जीवाचा आटापिटा करत होता. कारण या कामामुळं तो चित्रकार शिल्पकार अमरपदाला पोहोचणार होता.
प्रत्यक्षात मायकेलला या अमरपदाच्या आश्वासनापेक्षाही भौतिक गरजांच्या पूर्तीत अधिक स्वारस्य होतं. संगमरवर खरेदी करण्यासाठी त्याला रोख रक्कम हवी होती. पोप ज्युलियसनं त्याला पैसे द्यायचं मान्यही केलं होतं, पण प्रत्यक्षात कवडीही हातावर ठेवली नव्हती. या दगडामध्ये तुझा जीव का अडकतो आहे कोण जाणे. तुला रंगांविषयी आकर्षण का वाटत नाही. एकमेकात मिसळले की रंग स्वतःचं स्वतंत्र वैशिष्ट्य हरवून जातात. ते बदलतात. संगमरवर कधीच बदलत नाही. आता तो रोमला जेवढा कंटाळला होता तेवढाच रंगांनाही. दरम्यान 4-1 महिन्याचा काळ निघून गेला. मिलागरीमधल्या फक्त एका पॅनेलवरची चित्र रंगवायचं काम शिल्लक राहिलं होतं. त्यासाठी त्यानं प्रसंग निवडला होता अखेरचं रात्रभोजन. या चित्रात एक महत्त्वाची व्यक्ती होती जुडास, येशूचा 13वा शिष्य. याच जुडासनं सोन्याच्या फक्त 30 नाण्यांसाठी प्रत्यक्ष ईश्वर स्वरूप येशूला रोमवासियांच्या हवाली केलं होतं. येशूला सुळावर चढवण्यात त्याचा मोठाच हातभार लागला होता. अशा या जुडासच्या चेहऱ्याचा प्रयत्न करूनही मायकेल एंजेलोच्या नजरेसमोर चेहराच तरळत नव्हता. कामाचा खोळंबा झाला होता. ज्युलियस अधिकाधिक अस्वस्थ होत होता. मायकेल एंजेलोनं दिवसच्या दिवस नाना प्रकारची रेखाचित्र काढण्यात घालवले. स्वतःचीच जुनी चित्र काळजीपूर्वक पाहिली. त्यातून काही सापडतं का तेही पाहिलं, पण कोणताच चेहरा त्याच्या मनास येईना. आणि एके दिवशी त्याला इतके दिवस तीव्रतेनं हवा होता तो जुडास रोममधल्या एका छोट्याशा गलिच्छ गुत्त्यात आढळला. त्याच्या डोळ्यात एक लोकविलक्षण परंतु अनैसर्गिक चमक होती. तो अतिशय अस्वस्थ अशा मनस्थितीत होता. वारंवार इथं तिथं थुंकत होता. त्याचं शरीर वयामुळं वाकत चाललं होतं. फाटक्या खिशातून नाणी खाली घरंगळून पडावी तसे शब्द त्याच्या तोंडातून वेगात सांडत होते. तो मायकेल एंजेलोकडं 1 दिनावर मागावयास आला होता. पण त्याचं सुदैव असं की मायकेलनं त्याला आपल्यासमोर बसवून घेतलं. त्याला त्याच्यासोबत दारू पिण्याचा आग्रह केला. मायकेल गुत्त्याबाहेर पडला. त्यावेळी तो आणखी कुणाकडं तरी 2 दिनारांची मागणी करीत होता. मायकेलनं त्याच्याशी काही सौदा ठरवला आणि तो त्याला घेऊन मिलागरीत आला. त्यानं त्याला सारं काही समजावून सांगितलं. जुडास रंगवण्यासाठी तो त्याचा मॉडेल म्हणून वापर करणार असल्याचंही सांगितलं. त्यामुळं तो इसम अमर होणार होता. पडदे वर करून आत्तापर्यंत रंगवून झालेली चित्र मायकेल एंजेलोनं त्याला दाखवली. छतावरचंही रंगकाम त्याला दाखवलं. त्या इसमानं ते सारं आवासून पाहिलं. मग मॉडेल म्हणून स्वतःचा वापर करू देण्यासाठी त्यानं मोठ्या रकमेची मागणी केली. तीही मायकेलनं मान्य केली. मग त्यानं काही रक्कम आगाऊ मागितली. तीही मायकेलनं दिली. तो इसम काही दिवस नियमितपणे येत राहिला. मायकेल त्याला मिलागरीत रेखाचित्र काढण्यासाठी बसवून घेई. एके दिवशी हा इसम एंजेलोनं काढलेली काही जुनी रेखाचित्र सहज चाळत होता. मध्येच त्याची दृष्टी एकाएकी काही रेखाचित्रांवर स्थिर झाली. बोलोग्ना इथं राहत असताना मायकेल एंजेलोनं नागड्या उघड्या येशूसाठी काढलेली ती रेखाचित्र होती. बऱ्याच वर्षापूर्वी मी बोलोग्नात राहत होतो. लहान येशूच्या चित्रासाठी म्हणून ही चित्र मी रेखाटली होती. त्या मॉडेलचं नाव तुम्हाला आजही आठवतं का? होय, मार्सोलिनी. तो इसम विचित्रसा हसला. त्यानं आपल्या पैरणीची बाही दुमडून वर घेतली आणि हातावर गोंदवलेलं नाव दाखवलं.
मार्सोलिनी. ज्याला तू आज जुडास म्हणून रंगवतो आहेस तो मीच पूर्वी कधीतरी येशू होतो.